मॉर्निंग गाईज. वाजलेत सकाळचे 7:30 आणि आपण आत्ता वेस्ट साईडला आहे इंडियाच्या, त्याच्यामुळे आणि ते पण सगळ्यात शेवटच्या साईडला आहे, त्याच्यामुळे इथे सनराईज जो आहे तो खूप लेट होतो. 7:30 वाजूनसुद्धा अजून सनराईज व्हायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे याच्या मागे तिथून अजून सनराईज होतो आहे. हे 2 डॉगेज बाय आलेत आपले. तर आता प्लॅन असा आहे की इथं बघायचं आहे नाश्त्याला काय मिळतं आहे का. नाश्ता करून नारायण सरोवर जे आहे आपलं इथून 40 किलोमीटर आहे, तर डायरेक्ट तिकडे जायचं आहे आता. सो लेट्स सी असं काय आहे ते. नारायण सरोवर म्हणजे आपल्या इंडियाचं वेस्ट साईडचं सगळ्यात शेवटचं गाव. त्याच्यानंतर पुढे काहीच नाही आहे. पुढे आयलंड आहेत छोटे छोटे, पण तिथे माणूस जाऊ शकत नाही. सो नारायण सरोवर ह्याला शेवटचं गाव म्हटलं जातं वेस्ट साईडला. ओके, सो असं आहे. ह्या गावात भरपूर ट्रक ट्रॅफिक आहे आत्ता इथे, कारण इकडे सॉल्टचं जसं काल तुम्हाला मी सांगितलं सॉल्टचं फारच प्रोडक्शन होतं, त्याच्यामुळे खूप लोक आहेत. सो आता आई बाबा पण चालले त्यांचं सेटअप करत आहेत आणि मग चलो लेट्स सी. इथे विंडमिल्स पण आहेत, खूपच जास्त विंड फार्म आहे इथे, खूप मोठं आहे. काल रात्री येताना पण आम्हाला खूप दिसले. आता सकाळी जरा धुकं आहे. हे बघा, तुम्हाला इकडे पण दिसत असेल, खूप जास्त विंड फार्म्स आहेत इथे. तर ओके चलो, मी पण आता बसतो, गाडी सेटअप करतो आणि मी लावून डिचिक करत जाऊया. हे आहे नारायण सरोवर. आता आपण पोचलो इथे. मस्त चहाची चुस्की चालू आहे आणि वातावरण इतकं सुंदर आहे, इतकं गार आहे, छान वारा वाहतोय, मस्त गार. म्हणजे स्वेटर घालायची इच्छा होते, एवढं गार आहे. पण ठीक आहे, जरा असं होतंय. आणि हे असं सरोवर आहे सगळं. आपण इथून आलो समोरून आणि आता इथे चाललोय पुढे. असं पूर्ण हे लेक आहे छोटं, आणि माती बघा गाडीवर भाई. रात्री दव पडल्यामुळे ती माती सगळी चिकटली, त्यामुळे आता जोवर आपण प्रॉपर वॉश नाही करत तोवर ते काही जात नाही. ठीक आहे, चालायचंच. असं सगळं आहे, फार सुंदर. एवढे बगळे आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, सगळ्यांचा किलबिल चालली आहे. चिमण्या एवढ्या बघितल्यात. शहरात आपल्याला चिमण्या बघायला मिळत नाहीत. आता इकडे मस्त ढोल्या फुगलेल्या आहेत सगळ्या चिमण्या, निवांत एकदम चाललेलं आहे त्यांचं सगळं, फारच सुंदर. आणि आम्ही मुद्दामून लवकर निघालो, त्यामुळे राहिलो होतो तिथून, कारण जेवढं लवकर निघू तेवढी ट्रॅफिक कमी मिळते आणि या भागात ऊन लवकर तापतं, त्याच्यामुळे मग नंतर फिरायला वगैरे त्रास होतो. 11-12 वाजता चटके लागायला सुरुवात होते, त्याच्यामुळे जरा अवघड पडतं फिरायला. म्हणून म्हटलं लवकर सुरुवात करू, म्हणजे कसं. आणि इकडे आता काय झाडं बिडं काही नाही आहेत, त्याच्यामुळे सावलीचा काय प्रश्नच नसतो, त्याच्यामुळे सगळं ओपन आहे. आणि आत्ता काहीच त्रास होत नाही उन्हाचा, उलट बरं वाटतंय ऊन आहे ते, त्यामुळे. आणि आता आपण जिकडे जाणार आहे तो तर अजून ओपन एरिया आहे, तिथे तर काहीच म्हणजे मला ते कोटेश्वर म्हणून एक आहे, तिथे एक फक्त देऊळ आहे आणि मग पुढे हे असंच सगळे सरोवर आणि हा सगळा भाग आहे. तर बघूया, एक्सायटेड आहे बघण्यासाठी ते पण. लेट्स सी. तर हे आहे कोटेश्वर मंदिर आणि इकडे तुम्ही बघू शकता ते अर्थ तुटलंय,
पण लास्ट पॉइंट ऑफ इंडिया याचा बोर्ड इथे लावलाय त्यांनी. आणि असं तुम्ही चालत जाऊ शकता पुढे अजून थोडं. पण हे असं इथे आपला अरेबियन सी आहे. आणि हे अर्ध तुटलंय, बट दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. हे असं आहे इथे, हे बघा. तर वेस्ट साईड जी आहे इंडियाची, तिथला हा लास्ट पॉइंट आहे जिथं ह्युमन जाऊ शकतो. पुढे पाणीच आहे, पूर्ण समुद्र. इथे सगळी घाण आहे आता, पण ठीक आहे. असा सगळा हा एरिया आहे. मस्त गार वारा आहे, 18 डिग्री टेम्परेचर आहे. लवकर आल्याचा फायदा. हे जे मंदिर आहे कोटेश्वर, जिथं आता आपण जाणार आहे. आणि तुम्ही आता बघू शकता स्क्रीनवर हे जे नारायण सरोवर आहे, तिथे आता आपण आहे. झूम आउट करता, झूम आउट करा, अजून करा. इंडिया दिसू द्या, म्हणजे आता तुम्हाला कळेल की आपण एक्झॅक्टली कुठे आहे ते. म्हणजे इथे ऑलमोस्ट पाकिस्तानची बॉर्डर जवळच आहे. इथे ॲटमॉस्फिअर क्लिअर असेल तर म्हणे कराची दिसतो त्या बाजूला. येस, असं म्हणतात. असं म्हणे. त्या साईडला तिकडे बॉर्डर आहे. तर आपण थोडं अजून पुढे चालत आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रचंड वारा आणि थंड हवा वाहतीये. 18 डिग्री टेम्परेचर आहे आणि पाणी आत्ता मागे गेलं आहे, त्याच्यामुळे इथे पाणी आणि इकडे दलदल आहे सगळी. हा आहे भारताचा शेवटचा पॉइंट वेस्ट साईडचा. आणि इकडे BSFची पोस्ट आहे, त्याच्यामुळे ह्याच्याहून पुढे जाता येत नाही आहे. ठीक आहे, इथून दिसलंय. इकडनं समोर त्या साईडला पाकिस्तान सुरू होतं. असा हा सगळा एरिया आहे. तर असा हा सगळा एरिया आहे पूर्ण. मागे बघू शकता तुम्ही लावलेला आहे बोर्ड त्यांनी. आणि खूपच सुंदर आहे, गार छान वाटते. जेवढं तुम्ही सकाळी लवकर याल इथे तेवढं बरं आहे. म्हणजे मस्त गार वारा, उन्हाचा काय त्रास होत नाही. खूपच सुंदर वाटतं. आता आई बाबा पण बसलेत छान चिलॅक्स. असं वाटतंय थंडी लागते. आता गुगलला मी चेक केलं तर इथली भरती जी होती ती 6 वाजता संपली आणि आता परत ओहोटी सुरू झाली. तर पाणी तिथपर्यंत गेलं होतं पुढे. आता तुम्ही बघू शकता केवढा मागे आलाय परत. आणि हे अजून मागे चाललंच आहे, कंटिन्युअसली मागे जातच आहे. आणि आम्ही आलो तेव्हा या होडीला पाणी लागलं होतं, आता अजून गेले पाणी. मस्त आहे, शांत एकदम, फार सुंदर, फार सुंदर. आणि तिकडे आपलं कोटेश्वर मंदिर. तर कोटेश्वरचं हे जुनं मंदिर आहे. आणि मागे जे झालं आहे ते आता नवीन त्यांनी बनवलं आहे. हे ओरिजिनल तिथलं जुनं. आणि वरून इथून तुम्ही बघू शकता हा असा सगळा व्ह्यू आहे. आणि तिकडे ती चेकपोस्ट आहे आणि त्या साईडला असा व्ह्यू आहे. इकडे
तर इथे आता आम्ही आलो आहे कोपेश्वर देवळापाशी. बघू शकता तुम्ही इकडे हे असं देऊळ आहे. इथे शंकराची पिंड आहे आणि असं म्हणतात की ह्याची स्थापना रावणाने केली, त्यामुळे खूपच प्राचीन मंदिर आहे हे. आणि इकडनं तुम्ही पूर्ण इथला जो व्ह्यू आहे सगळा समुद्राचा तो बघू शकता. आता हे पाणी मागे गेले म्हणून जेव्हा पुढे असेल अजून सुंदर दिसत ते. तिकडे आत्ता आपण मगाशी गेलो होतो. पुढे तिकडे BSFची पोस्ट असल्यामुळे तिकडे पुढे सोडत नाही, त्या लाईनपर्यंत आपण जाऊ शकतो. असं सगळं आहे. आता आपण आलो आहे नारायण सरोवरचं जे इथे त्रिविक्रम मंदिर म्हणून आहे तिथे आलो आहे. हे सगळं जुनं 200-300 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता इथे. हे हजारो वर्षापूर्वीचं आहे. असं इथला इतिहास असा आहे की इथे दुष्काळ पडला होता आणि स्वयं विष्णू म्हणजेच नारायण यांनी पायाचा अंगठा दाबून हे सरोवर तयार केलं आणि इथला दुष्काळ नाहीसा झाला. आणि ह्याचं पाणी कधीच आटत नाही सरोवरांपैकी आणि हे पंचसरोवरांपैकी एक आहे. त्या पंचसरोवरांची नावं बिंदू सरोवर, पंपा सरोवर, मान सरोवर, पुष्कर सरोवर आणि हे नारायण सरोवर अशी ही 5 सरोवर आहेत. आणि ह्याच सरोवरामध्ये आपले स्वामी समर्थ आले होते आणि त्यांनी अशी लीला इथे केली की या सरोवराच्या मध्यस्थानी ते मांडी घालून बसले पाण्याच्या वरती. आणि ते लोकांनी पाहिल्यानंतर नमस्कार वगैरे केला लोकांनी, तेव्हा ते पाण्यावरून चालत इकडे आले. तर आपलं हे नारायण सरोवरचं जे देऊळ होतं ते बघून झाले. अतिशय सुंदर आहे आणि खूप जुनं स्ट्रक्चर आहे आणि जुने वाडे ज्या आजूबाजूला आहेत. तर मजा आली बघायला. आता वाजलेत 11:15. एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये चाललं आहे आपलं सगळं. ऊन वाढायच्या आधी आपलं सगळं बघून झालं आहे. आता फक्त ट्रॅव्हल आहे. आता जायचं आहे भुजला. भुज हे आपलं शेवटचं डेस्टिनेशन आहे मेन. असं भुजला आपण 2 दिवस असणार आहे. 1 दिवस तर आहेच आहे, 2 दिवस आता बघूया कसं काय जमतं आहे तसं. तर आता इथून निघायचं आहे डायरेक्ट भुज. भुज इथून आहे 110 किलोमीटर. तर आय होप ड्राईव्ह चांगली होईलच आपली, रस्ते पण चांगले असतील. बघूया, दाखवतो तुम्हाला. इकडे किती छान पाणी आहे.
भरपूर विंडमिल्स आहेत इथे, तुम्ही बघू शकता. मध्ये जी सावली आहे ती कशी पडते बघा रोडवर फिरताना. आपल्याला उंट दिसले, उंट ओरिजिनल उंट आणि उंटांचा कळप आहे. कळप आहे अख्खा. छोटे उंट, मोठे उंट, मेल उंट, फिमेल उंट, उंटच उंट. आणि कसा दौडत चाललेत उंट. ह्याला म्हणायचं ट्रिप. जे तुम्हाला कोणी दाखवत नाही ते तुम्हाला आम्ही दाखवतोय. बाकी सगळे शांत चालतायत, तो एकच जो आहे तो परत परत चाललाय. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, जाने दो बाई, बाई जाने दो बाई. आता सगळेच पळत आहेत. हा मला वाटतं सगळ्यात बुजुर्ग उंट आहे. ए बाई, ओ बाई. त्याला काय काय जाते माझा आवाज. अगं तोंड आत घालेल आणि काचे अडके. अरे मग खिडकी बंदच आहे. खिडकी येस, आता हे सगळे पळतायत. त्यांचे पाय बघा, पाय कसे मोठे आहेत बघा, एकदम सपाट. सपाट. ते बाळवंटासाठी. आणि तो पुढचा चाललाच आहे तसा. तो चाललाच आहे डुलू डुलू डुलू. तो नाही थांबत, ओय. कारण त्याला हे केलंय त्याच्या काय म्हणायचं. एक्सक्यूज मी, हे बघा तरुण. एक्सक्यूज मी. साईडने काढू शकतोस. हे बघा जेन्सी. जेन्झी. आणि हे आपले द्वाडबाई. त्याचे 2 पाय बांधले बघ. हात सगळ्यात पुढे मारू पळतोय. चलो, आता आम्ही एक काय बघायला चाललंय बाबा. नदीतलं आश्चर्य बघा. नदीतलं आश्चर्य बघायला चाललंय. तयार झालेलं येस. वॉटर कॅनन. तर हा सगळा असा रुरल एरिया आहे, कोणीच नाही आहे इथे. आम्हीच चाललोय फक्त. जंगल आहे सगळं, ओसाड माळरान. कच्छचा एक वेगळ्या प्रकारचा लुक आहे. खरं गच्छ. काल आपण मिठाचं बघितलं प्लेन, की जिथे नो ट्री. आता इथे ट्री.
तर इकडे भुईला जाताना आम्हाला मॅपवर एक जागा दिसली जी आहे काठिया कॅनन म्हणून. ते अजानम म्हणून एक रिव्हर आहे. हे फुल ऑफरोड आहे. 5 किलोमीटरचं पूर्ण ऑफरोडिंग करतच यायला लागतं. नॉर्मल गाड्या येत नाही. 4x4 पाहिजे किंवा थार सारख्या गाड्या पाहिजेत. त्याचं ग्राउंड क्लिअरन्स आणि टायर बेअर मोठे असतील अशाच गाड्या येऊ शकतात. आमच्याकडून त्यांनी 1200 रुपये घेतले जाऊन येऊन दोन्ही. आणि इथं बेसिकली कसं आहे की वर्षानुवर्ष पाणी एका गॅपमध्ये जाऊन त्याचे कॅनियन्स तयार झालेत सगळे. ग्रँड कॅनियन जसं आहे तसं बरंच मिनी व्हर्जन त्याचं, पण त्या टाईपमध्ये हे आहे इथे. तर ते चाललो आहे. तर अशी एक वाट आहे जायला. बघूया कसं काय आहे. सुंदरच आहे. गुगल मॅपवर फोटोज बघितल्यानंतरच आम्हाला असं झालं की हे बघायचंच आहे. तर मग आम्ही आलो बघायला. फुल रेती आहे तिथे, पाणी आहे नदीमध्ये अजूनही. मजा आहे इथे. सँड आहे ही सगळी, जशी आपली समुद्रावर सँड असते तशी ही सँड आहे, रेती. छान वाटतंय. कोणीही नाही आहे आणि वाजलेत दुपारचे 4:15. आणि हे असं खूपच रिमोट प्लेसला असल्यामुळे तशीही गर्दी इथे कमी असते. आणि आज आहे बुधवार, त्यामुळे तर सवालच नाही कोणी यायचा इथे. छान वाटते. कोणीही नसताना एखाद्या टुरिस्ट प्लेसला जाण्याची मजाच वेगळी असते. बघूया कसं काय आहे ते. हो, असा हा सगळा एरिया आहे इथला. तुम्ही बघू शकता कसे हे सगळे लेयर्स झालेत. वर्षानुवर्ष पाणी जाऊन जाऊन जसं आपलं ग्रँड कॅनियन आहे तसं हे सगळं झालंय. मोठे मोठे होल्स आहेत तिथे. लोक येऊन घाण करत आहेत. कधी शिकणार आहेत माहीत नाही, पण हे समोरून तिकडनं पाणी येतं आणि या डायरेक्शनला वाहतं असं. हे असं आहे. सुंदर आहे, सुंदर. तर तिथून आता इथेच बाजूला हा पण एक पॉईंट आहे. तिथं हा छोटासा वॉटरफॉल आहे. आत्ता छोटा आहे, पावसाळ्यात इथून सगळीकडून पाणी येत असतं. असं दिसतोय आत्ता. बघू शकता किती लेयर्स दिसत आहेत. काय पाण्याला फोर्स आहे. असा सगळा एरिया आहे तो. आणि हे जरा इथून भरपूर मोठे मोठे रॉक्स आहेत यायला इकडे. इथे छोटे आहेत पण जरा मधल्या साईडला मोठे आहेत, म्हणून आई जरा तिकडेच बसली आहे. छान आहे, एकदम मस्त आहे, फारच सुंदर आहे. इकडे तो वॉटरफॉल आहे आणि हे अशी सँड आहे इथे सगळीकडे नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि हे असं इकडे नदी आहे, ती आता सुकलेली आहे पूर्ण. हे असं सगळं आहे. आता 2 पॉईंट आपले बघून झालेत. आता तिसरा पॉईंट बघायला आपण चाललो आहे तिकडे. आपला जो ड्रायव्हर आहे तो घेऊन चाललाय, फिरवतोय आपल्याला.
आय गेस सेम कॅनियन व्ह्यू आहे, पण आता वरून. आपण मगाशी खालून बघितलं, आता तो वरून असेल असं मला वाटते. लेट्स सी. आता हे बघा, पाणी जाऊन जाऊन हे किती गुळगुळीत झालं आहे दगड पूर्ण. असं सगळं वाईट आहे तिकडे, इकडचा दगड सगळा. आणि हे बघा, ही कॅनियन क्रिएट झाली सगळी. केवढी खोल आहे बघा ही. हे बघा, सरकला तर आत झालं. ही जातच जाते. हे असे छोटे छोटे चॅनल्स आहेत जायला. बाबा इकडनं या, तिकडनं नका जाऊ. ही अशी ती कॅनन आहे सगळी. हा बघा, व्हाईट डिपॉझिट बघा कसा दिसतोय सगळ्यात. हे असं पूर्ण आहे, असंच आहे सगळं. किती वेगवेगळ्या रंगाचे इथे दगड आहेत बघा. हा ऑरेंज दिसतोय थोडासा, ठीक आहे. इकडे हा गुलाबी दिसतोय बाजूला लेफ्टला त्याच्या. इकडे हा पांढरा आहे, ठीक आहे. इथे हा तर प्रॉपर काय आपण पिंकच म्हणून. हा बघा व्हाईट. परत इथे येलो. हे खाली वेगळ्या कलर. परत समोर बघा, एकाच त्याच्यात किती शेड्स आहेत. असे वेगवेगळ्या कलर्स शेड्सचे स्टोन्स इथे आहेत. वो उधर मगर ही है क्या? वो उधर सोया है. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय तिथे एक मगर आहे, क्रोकोडाईल. 2 आहे टोटल. एक लांब आहे आणि एक ही जवळ आहे जरा. या पाण्यात नदीमध्ये मगरी सुद्धा आहेत. असं हे सुंदर बघून झालंय आपला कॅनियन. फारच छान आहे, एकदम सुंदर. कोणीही नाही आहे, आम्ही तिघं सोडून इथं. त्यामुळे फारच मजा आली. आणि ही अशी गाडी आहे इथे फिरण्यासाठी. तर आता परत चाललो आहे. सो चला परत हाडं खळखळीत करत जायचं आहे.
अशी आपली ॲडव्हेंचर राईड झालेली आहे. फारच सुंदर एक्सपिरियन्स होता. मिस झाला असता आमचा हा पॉईंट जर आम्ही मॅपमध्ये बघितलं नसतं तर. फारच सुंदर. ओके, सो आता भुजला पोहोचलो आहे आणि आत्ता वाजले 7. फार छान आजचा दिवस गेला. खूपच सुंदर गोष्टी आपण बघितल्यात आणि आता इथे द स्टे गुरु ग्रँड कॅनियन असं हे हॉटेल आहे इथलं. आय गेस आपलं सामान आलं आहे. एकच मिनटं. येस सर, बॅग आलेली आहे आपली. इथे लावून टाकू. तर ही अशी रूम आहे इकडे. आज सेपरेट रूम घेतली आम्ही. तर 2 दिवस राहायचं आहे आपल्याला, त्यामुळे मस्त मला एडिटिंग वगैरे पण करता येईल छानपैकी. तर आता आजचा दिवस संपला आहे. खूप दमलो आहे आम्ही. तर लेट्स एंड द व्लॉग. आय होप तुम्हाला आवडत आहेत व्हिडिओज जे मी शूट करतो आहे ते, आणि लोकेशन पण आवडत आहेत. तर भेटू उद्या. भुजमध्ये आपण आता 2 दिवस आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी. लेट्स सी कधी कसं काय होतं आहे ते. मे बी प्लॅन चेंज पण होऊ शकतो. सगळं अनप्रेडिक्टेबल आहे या ट्रिपमध्ये, पण स्टील खूप चांगली चालली आहे ट्रिप ही. काहीही न ठरवतासुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी भारी चालल्या आहेत. त्यामुळे आय एम हॅपी. आई बाबा इज हॅपी. सो मजा येते. चलो, सी यू टुमॉरो. बाय बाय.